लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, पण त्या आंदोलनावर लाठ्यांचा वर्षाव झाला तर प्रश्न फक्त कायदा सुव्यवस्थेचा राहत नाही, तो संविधानिक अधिकारांचा सुद्धा बनतो। देशभरातील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची आता थेट सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे। 6 राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावण्यात आली असून पुरावे जतन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत। तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापलंय, पाहूयात। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत। दिल्ली, बिहार, महाराष्ट्रासह 6 राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावण्यात आली आहे। केंद्र सरकारसह संबंधित राज्य सरकारांना आपली बाजू मांडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। पुढील सुनावणीच्या वेळी सुद्धा 6ही राज्यांच्या मुख्य सचिवांनी ऑनलाईन उपस्थित राहावं असं कोर्टानं म्हटलं। शांततापूर्ण आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नका असा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिला। अटकेत असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं सोडण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। देशभरातील विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही ड्रोन, बॉडी कॅमेरा, वायरलेस कम्युनिकेशन आणि पीसीआर रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिले। आंदोलकांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करू नये असंही कोर्टाने म्हटलंय। दरम्यान या प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापलंय। लाठीचार्जचे आदेश नेमके कुणी दिले असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन द्यावं अशीही मागणी राऊतांनी केली। तर राऊतांकडून तरुणांची माती भडकवण्याचं काम सुरू असल्याचा पलटवार भाजपनं केलाय। विद्यार्थ्यांवर जो लाठीमार झाला, खिळे लावलेल्या काठ्यांनी मारहाण केली, शेकडो मुलींचा विनयभंग झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या, अनेकांना जखमी केलं, याची जबाबदारी कोण घेणार? हा आदेश कोणी दिला? या संदर्भात या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं। जैन-जींच्या नावावर या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे एवढंच संजय राऊतांचा उद्देश आहे आणि त्याच उद्देशापोटी या देशातील तरुणाईची माथी भडकावी आणि नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण व्हावी, हा उद्देश जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, मनसे आणि काही लोकांचा आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे। दरम्यान नीट विद्यार्थी आंदोलकांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आंदोलन काळातील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आहे। विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश फडणवीसांनी गृह विभागाला दिले आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रात सुद्धा विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। विद्यार्थ्यांचा आवाज आणि व्यवस्थेचा अधिकार यांच्यातील समतोल जपणं हीच लोकशाहीची खरी कसोटी असते। आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, कारण या निर्णयात केवळ एका आंदोलनाचं नव्हे तर लोकशाहीवरील विश्वासाचंही भवितव्य दडलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।